आता आपण बघणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव मधुमेहींसाठी संजीवनी। पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचं मोठं विधान। जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल। राजकारणातून एक्झिटबाबत पंकजा मुंडेंचं विधान। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। धाराशिवमध्ये भाजपच्या बसवराज पाटलांचा सत्कार कार्यक्रम। शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांना मानाचं स्थान। ही मैत्री दिल से दिल तक असं वक्तव्य ओमराजेंकडून। कोकण आणि विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट। घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा। सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत। तर विद्यार्थी लाठीचार्ज, राम मंदिर दानचोरी प्रकरण या विरोधात सरकारला घेरण्याच्या तयारीत। दिल्लीमध्ये खासदार पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ। आपल्याला मारण्याचा कट होता, पप्पू यादव यांचा आरोप। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये युवकाचा पोलीस ठाण्यामध्ये आत्मघातकी हल्ला। 8 पोलिसांसह 14 जणांचा मृत्यू। इंडोनेशियामध्ये एका फेरी बोटीला आग। जीव वाचवण्याकरता नागरिकांच्या समुद्रात उड्या। दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, 41 जण बेपत्ता।